हॅलो अँड वेलकम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं एस जी द माइंडफुल ब्रेनच्या आजच्या या सेशनमध्ये. आजच्या या सेशनमध्ये आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. का आहे तो विषय? त्या अगोदर काही बेसिक गोष्टी समजावून घेऊया. जर तुम्हाला विचारलं मी सिगरेट पिणं चांगलं की वाईट, बोलता सर्व भारतीय म्हणणार आहे किंवा जगात कुठेही गेलात तरी हे जे धूम्रपान आहे ना, स्मोकिंग इज इंजुरियस टू द हेल्थ असं म्हणणार आणि आपण म्हणणार की हो, धूम्रपान करणं हे वाईटच आहे. मग त्याच्यामध्ये काय तंबाखू खाणं आलं, सिगरेट पिणं आलं किंवा इव्हन ड्रिंक दारू पिणं सुद्धा वाईट आलं. शक्यतो आपले आई-वडील जे असतात, ते आपल्या पाल्यांना सांगतायत, की बिलकुल त्याला स्पर्शच करायचा नाही, बिलकुल हेच करायचं नाही. काय उद्देश असतो त्याचा? त्याचा मूळतः हा उद्देश असतो, की त्याला ॲडिक्शन लागू नये. त्याला त्याची सवय लागू नये. एकदा का त्या व्यक्तीने तंबाखू खाल्ली, एकदा का सिगारेट पिली किंवा एकदा का ड्रग्स घेतलं, की त्याला ॲडिक्ट होण्याची ती भीती असते. म्हणून कायद्यानुसार सुद्धा 18 वर्षाच्या वयाखालील मुलांना ते सगळं बघण्यास, खाण्यास ती बंदी असते. पण मित्र मी जर तुम्हाला आज असं म्हटलं, की तुम्ही ज्या सोशल मीडियावर रील्स पाहता, त्या रील्सच्या स्क्रॉल करता, हे सुद्धा एक ॲडिक्टिव्ह व्यसन आहे. याच्यामुळे सुद्धा तुम्हाला व्यसन लागू शकतं. तर तुम्हाला हे खरं वाटेल का? कदाचित हे तुम्हाला खरं वाटणार नाही. परंतु वास्तवामध्ये हे असं आहे. तुम्हीला जर सिगारेटचं जसं व्यसन लागलं, तसं तुम्हाला तासनतास त्या रील स्क्रॉल करण्याचं ॲडिक्शन सुद्धा लागू शकतं आणि या ॲडिक्शनच्या संदर्भामध्ये सोशल मीडियाची मूळतः रचना तशी केली आहे आणि या रचना केल्यामुळे 13 वर्षाखालील बरेचसे मुलं हे ॲडिक्टिव्ह झालेले आहेत. जवळपास 1,500 केसेस अमेरिकेच्या विविध कोर्टामध्ये या संदर्भात एक पेंडिंग आहेत. परंतु सध्या एक चर्चेत असलेली लॉस एंजेल्सची एक केस आहे. त्या केसचा जर निकाल आला, तर आयटी क्षेत्रामध्ये चालणाऱ्या ज्या मेटा कंपनीज आहेत ना, Facebook आहे, WhatsApp आहेत, Instagram आहे, YouTube आहेत, ज्या रील बनवण्यासाठी तुम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात, याच्यावर मात्र एक गंभीर परिणाम, एक दूरगामी ठरणारा असा परिणाम होऊ शकतो. तर काय आहे ही केस आहे, की अ, अ, याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, की 20 वर्षाची जी केली जीएम नावाची एक मुलगी आहे. या केली जीएम नावाच्या मुलीने जवळपास वयाच्या 6व्या वर्षी YouTubeवर रील पाहायला सुरुवात केली. त्याच्यानंतर तिने 9व्या वर्षी तिनं Instagram सुरू केलं. आणि याच्यामुळे काय झालं, ती एकदम ॲडिक्टिव्ह झाली. तिला सवय लागली इतकी. आणि त्या Instagramवर जे ब्युटिफिकेशन करणारे जे ॲप्सवर जे फंक्शन्स दिलेले असतात, ते तासनतास ती करत बसायची. स्वतः कसं सुंदर दिसता येईल, स्वतःला कसं चांगलं वागता येईल, माझ्या रीलला कशी चांगली पब्लिसिटी मिळेल. या सगळ्या बाबीचे तिला इतकं ॲडिक्शन झालं, की तिला अँक्झायटी होऊन तिला ह्याच्या सुसाईड करण्याचे विचार येऊ लागले. तिच्या आई-वडिलांनी तिच्या हातातून मोबाईल घेतला की तिला ते फार म्हणजे सुसाईड सदृश स्थिती त्यांच्या घरामध्ये निर्माण होत असते. तिचं योग्य प्रकारे काउन्सिलिंग केलं आणि ह्या जीएम आणि तिच्या आईने ह्या ज्या मेटा कंपनी आहेत, YouTube आहे, Instagram आहे, या 2 कंपन्यांच्या संदर्भामध्ये ही केस फाईल केली. एक सूट फाईल केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांनी असा दावा केलेला आहे, की ह्या कंपन्यांची जी रचना आहे, ती रचनाच इतकी क्रिटिकल आहे, की ते मुलांना काय अडल्टना सुद्धा तासनतास त्याच्यामध्ये कसं गुंतवून ठेवतात, हे कळून येत नाही. म्हणजे मूळतः जसा एखादा दारू पिणारा माणूस असतो, की तो किती पिला, तर त्याला लक्षात येत नाही, की आपण किती पिली. त्याप्रमाणे ते होतं असं त्याच्यामध्ये. ते एंडलेस स्क्रॉल, एक झालं की एक झालं की एक. आपण बघत राहतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला स्क्रॉल करायला समजा बोटानं कंटाळा जरी आला, तर ऑटो प्ले नावाचं फंक्शन तिथे ॲक्टिव्ह असतं. तुम्ही नाही केलं, की दुसरी रील, दुसरी झाली की तिसरी रील आपोआप सुरू होतं. त्याच्यानंतर ब्युटी फाईल्स ज्या असतात, त्या माणसाला कसं जे नाही ते दाखवायला माणूस जरा अग्रेसिव्ह असतो. जसं आहे तसं दाखवण्यापेक्षा जो नाही ते दाखवण्यासाठी तो पुढे येत असतो. म्हणून त्याला ते जे ब्युटी फिल्टर्स दिलेले असतात, या ब्युटी फिल्टरच्या पुढे तो जाऊन काम करायला सुरुवात करतो आणि त्या ब्युटी फिल्टर्सवर आपण अधिकाधिक कसे सुंदर होऊ. मग त्याला चिंता लागते, मला लाइक्स मिळाले पाहिजे, कमेंट्स मिळाले पाहिजे, शेअर मिळाले पाहिजे. याचं एक वेगळं ॲडिक्शन्स निर्माण होतं आणि या लॉयरनी असं म्हटलेलं आहे, की हे दिस इज अ डिजिटल कझिनो. कझिनो म्हणजे एक जुगाराचा जो प्रकार असतो, तसं हे हे जे सोशल मीडिया आहे, Instagram आणि YouTube वगैरे आहे, ज्या रील आहेत, ह्या डिजिटल कसिनो आहेत. कसिनो असल्यामुळे याच्यावर बॅन करण्यात यावे आणि त्यांचं असं म्हणणं आहे, की सोशल मीडियाच्या सीईओचा असा दावा आहे, की आम्ही हे 13 वर्षाखालील मुलांना आम्ही हे देत नाहीये. परंतु मित्रहो, त्या महिलेच्या मुलींना कन्फर्मेशन मेल आलेले आहेत आणि ते थांबवण्याची कोणतीही प्रक्रिया त्यांच्याकडे नाहीये. समजा आता मी म्हटलं, की माझं वय 13 वर्षापेक्षा जास्त आहे.
तर ते व्हेरिफिकेशनचं कोणतीही सिस्टीम तिथे अवेलेबल नाहीये. मग ही सिस्टीम अवेलेबल नसल्यामुळे 13 वर्षाच्या आतली मुलं सुद्धा तिथं ते जातात आणि त्या रीलचे ॲडिक्शन्स होतात. तर त्यांनी कॉम्पन्सेशन मागण्याचा प्रयत्न केलेला, तर ही केस सध्या कोर्टामध्ये चालू आहे. आणि या डिजिटल कसिनो काउंटर करण्यासाठी त्या कंपन्यांनी ते खोडून काढलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या घरची कौटुंबिक परिस्थिती त्यांना हे सगळं करण्यास भाग पाडते आणि ते डिस्टर्बन्स असल्यामुळे आमच्या मेटाकडे असं काही होत नाही. परंतु वास्तविकतेमध्ये मित्रांनो, देशातल्या भारतातला एक प्रसिद्ध युट्यूबर आहे, त्याचं नाव घेत नाही. त्या युट्यूबरला आपला एक प्रसिद्ध जगविख्यात एंटरप्रेन्योर इलॉन मस्क याने जी मुलाखत दिली, त्यात इलॉन मस्क म्हणतो की मूळतः ह्या रीलची रचनाच अशी केलेली असते की त्याच्यामध्ये डोपामाइन नावाचा हार्मोन्स रिलीज होत राहतो. काय आहे डोपामाइन? डोपामाइन आहे ना, सेरोटोनिन नावाचा हे एक हॅपी हार्मोन्स आहे. तो माणसाला जेव्हा आनंद होतो ना, तेव्हा त्याच्या याच्यामधून सिक्रेट होत राहतो, तो ग्रंथीमधून सिक्रेट रिलीज होत राहतो. मग तो रिलीज झाल्याच्या नंतर माणसाला आनंद होतो. एखाद्याने जोक सांगितला की तो डोपामाइन रिलीज होतो आणि माणसाला आनंद होतो. तसं वारंवार तुम्ही जेव्हा रील पाहता तेव्हा त्या सगळ्या बाबी या घडून येत असतात. त्याच्यामध्ये आता ट्रायल चालू आहेत बऱ्यापैकी. मार्क झुकरबर्गनं 2 दिवसापूर्वी त्याला त्या सेशन समोर ट्रायल दिलेली आहे. त्या ट्रायलमध्ये त्यांनी ते आम्ही कसं ते 13 वर्षाखालील मुलांना रोखण्यासाठी प्रयत्न करत आहोत. याच्या संदर्भामध्ये त्यांनी काउंटर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता बघूया येणाऱ्या काळामध्ये काय होतं, ते खरंच ॲडिक्टिव्ह आहे का? परंतु जर येणाऱ्या काळामध्ये ते खरंच सिद्ध झालं ते ॲडिक्टिव्ह आहे, तर कदाचित याला एजची मर्यादा येऊ शकते. म्हणजे 18 वर्षाखालील मुलंच हे बघू शकतील. आणि म्हणजे याचे खरंच खूप वाईट परिणाम झाले आहेत. मुलांची एंगेज सिस्टीम ही खूप एंगेजमेंट वाढलेली आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही मित्र हो, की मुलांचे गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड सुद्धा एआय झालेले आहेत, जनरेट झालेले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आलेला आहे. माणसासारखं मैत्री करायला सुद्धा लोक आता हे करत नाहीत, परंतु आर्टिफिशियल एआय एजंट सोबत मैत्री करतात, त्याला सगळ्या भावना त्याच्याशी शेअर करतात. म्हणजे इतकं ऍडिक्शन्स वाढलेलं आहे आणि ऍडिक्शन्समुळे खूप एकटेपणा जाणवतो, चिडचिड वाटते. जर व्यक्ती नाही मिळाली, बोलली नाही, चिडचिड तयार होतो. कंपॅरिझनच्या भावना तयार होतात. मी सुंदर नाही, इतर सुंदर आहेत. या भावनेमुळे मुलांमध्ये खूप अँझायटीचं प्रमाण, म्हणजे चिंतेचं प्रमाण फार वाढलेलं असल्यामुळे आणि त्या रचनेमुळे त्या लोकांमध्ये फार गंभीर परिणाम होत आहेत. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये इंटरेस्टिंग या खटल्यामध्ये काय काय होतंय ते. याच्यामध्ये भारतामध्ये सुद्धा बरेचसे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये आयटी रूल्स 2021 जो आहे, बाल संरक्षण कायदे आहेत, हे बदलतील जर हा खटला सिद्ध झाला तर. पालक आणि शाळांची जबाबदारी, डिजिटल लिटरसी, मेंटल हेल्थ एज्युकेशन सारख्या संकल्पना अजून गहिराईने आपल्याला गूढपणे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला लाभाव्या लागतील. बघूया मार्क झुकरबर्ग काय म्हटलं आणि त्याच्यानंतर आपण पुढे त्या सगळ्या सिस्टीम लावून घेऊया. धन्यवाद.